नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कधी विचार केला आहे का आपल्या आजूबाजूचं सगळं कशाने बनलेलं आहे? प्रत्येकाला काही ना काही नाव आहे. होय, प्रत्येक वस्तू, व्यक्ती, जागा किंवा भावना याला आपण काही ना काही नाव देतोच. नाव म्हणजेच इंग्रजीमधलं नाऊन. आज आपण त्याच्या संज्ञा म्हणजेच नाऊन. आज आपण नाऊन आणि त्याच्या प्रकाराची एकदम सोप्या आणि मजेशीर पद्धतीने सफर करणार आहोत बरं का. तर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही वाटलं की आता आपले कन्सेप्ट कसे क्लिअर होणार, तर नक्की हा व्हिडिओ बघा. आता नाऊन म्हणजे काय हे बघण्यासाठी आपण नाऊनची डेफिनेशन आधी बघूया. अ नाऊन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट्स अ पर्सन, प्लेस, थिंग, आयडिया ऑर अ क्वालिटी. इट इज वन ऑफ द फंडामेंटल पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. आता नाऊन म्हणजे काय? नाऊन काय रिप्रेझेंट करतो? एखाद्या पर्सनचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, जागेचं, वस्तूचं, एखादी आयडिया असेल, त्याची क्वालिटी कशी आहे, छोटी आहे, मोठी आहे, त्याला जे रिप्रेझेंट करतो त्याचं नाव म्हणजे व्यक्तीचं नाव, जागेचं नाव, वस्तूचं नाव म्हणजेच नाऊन. आणि हे आपण पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाऊन हा प्रकार शिकलेलोच आहोत. आता टाईप्स ऑफ नाऊनला सुरुवात करूया. पहिला आहे प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे काय? अ स्पेसिफिक नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, जागेचं किंवा वस्तूचं स्पेसिफिक म्हणजे ठराविक नाव. आता इथे नाव काय होऊ शकतात तुम्हाला? जॉन एखाद्या व्यक्तीचं नाव झालं, मुंबई म्हणजे जागेचं झालं, ताजमहाल म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव झालं, एखाद्या प्लेसचं नाव झालं. आता सेंटेन्समध्ये आता बघूया. जॉन इज गोइंग टू द मार्केट. आता जॉन कुठे चालला? मार्केटला. तर कोण चालला मार्केटला? जॉन. मुंबई इज अ बसलिंग सिटी. आता मुंबई काय झालं? नाऊन झालं. म्हणजेच कोणत्याही जागेचं, व्यक्तीचं, पर्सनचं नाव म्हणजेच नाव. आणि त्यालाच प्रॉपर नाव असं म्हटलं जातं. विशिष्ट नाऊन यालाच प्रॉपर नाऊन म्हटलं जाते. सेकंड टाईप आहे कॉमन नाऊन. आता कॉमन नाऊन म्हणजे काय? अ जनरल नेम ऑफ अ पर्सन. म्हणजे आता आपण जॉन बघितलं, हे प्रॉपर नाऊन झालं. पण जॉन कोण आहे? मुलगा आहे. म्हणजे सगळ्या मुलांची कॅटेगरी ही काय झाली? कॉमन नाऊन झाली. प्लेस म्हणजे आता आपण म्हणू तिथे खूप सारे महाराष्ट्रामध्ये खूप सारे जिल्हे आहेत, तर जिल्हे हे काय झालं? कॉमन नाऊन. पण जेव्हा आपण अमरावती हा वर्ड यूज करतो तेव्हा तो प्रॉपर नाऊन होणार. इट इज नॉट कॅपिटलाइज्ड अनलेस इट स्टार्ट्स अ सेंटेन्स. आता कॉमन नाऊन हे केव्हाही कॅपिटल लेटरने स्टार्ट होत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला, प्रॉपर नाऊन हे नेहमी कॅपिटल वर्डने स्टार्ट्स होते. कॉमन नाऊन कॅपिटल लेटरने स्टार्ट्स होत नाही, पण ते एकाच कंडिशनला स्टार्ट होते, जेव्हा आपली सेंटेन्सची सुरुवात असेल तर आपण नेहमी फुल स्टॉप नंतर किंवा पहिलं लेटर, सेंटेन्सचं पहिलं लेटर आपण हे नेहमी कॅपिटलमध्ये लिहितो. आता इथे कॉमन नाऊनची कॅटेगरी दाखवलेली आहे. बॉय. खूप सारे बॉय असतात, पण हा जो बॉय दिसतो आहे, जर त्याचं नाव राहुल असतं तर राहुल हे त्याचं प्रॉपर नाऊन झालं असतं आणि बॉय हे काय झालं? कॉमन नाऊन झालं. आता सिटी म्हणजे कॉमन नाऊन झाली, पण जेव्हा आपण मुंबई हा वर्ड यूज केला तेव्हा तो काय झाला? प्रॉपर नाऊन झाला. आता सेंटेन्स बघूया. द बॉय इज प्लेईंग इन द पार्क. आता बॉय कुठे खेळत आहे? पार्कमध्ये. आता बॉईज तिथे पुष्कळसे खेळू शकतात, पण आपण जेव्हा एखाद्या स्पेसिफिक मुलाचं नाव घेतलं तर तो प्रॉपर नाव आणि कॉमनली जनरली जी कॅटेगरी येते त्याला कॉमन नाऊन असं म्हटलं जाते. आता नाऊनचा तिसरी कॅटेगरी आहे कॉन्क्रीट नाऊन. अ नाऊन दॅट कॅन बी परसिव्ड थ्रू द 5 सेन्सेस. म्हणजे आता नाऊन आपल्याला जे 5 सेन्सरी ऑर्गन आहे, तुम्ही सायन्समध्ये शिकलाच असाल की आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स असतात. कोणते? टच. आपण कोणत्याही वस्तूला टच केलं की ती सॉफ्ट आहे, मऊ आहे, सॉफ्ट आहे, खडबडीत आहे, ते आपल्या लक्षात येते. टेस्ट. आंबट, गोड, कडू कसं आहे टेस्ट. देन स्मेल असते, चांगला सुगंध असतो आणि वाईट पण स्मेल असते त्याची. देन साईट म्हणजे आपल्याला काय दिसतं, ती वस्तू जवळ आहे, दूर आहे, छोटी आहे, मोठी आहे, हे आपण साईट म्हणजे आपल्या दृष्टीने जे बघतो. आणि हिअरिंग म्हणजे आपण जे ऐकतो. आता ऐकण्यामध्ये पण एखादा
कर्कश आवाज असतो जो आपल्याला बिलकुल ऐकावासा वाटत नाही. पण एखादं सुंदर सुगम असं संगीत म्युझिक चालू असेल तर ते आपल्या कानाला हवंसं वाटतं. म्हणजेच सेन्सरी ऑर्गननी ज्या नाऊनची आपल्याला ओळख होते त्याला कॉन्क्रीट नाऊन असं म्हटलं जाते. आता इथे एक्झाम्पल बघूया. ॲपल. ॲपल आपण डोळ्यांनी बघितल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं ॲपलचं म्हणजे आपल्याला लक्षात येते ॲपल छोटा आहे, मोठा आहे. त्याचा कलर पण आपल्याला लक्षात येतो. खाल्ल्यानंतर आपल्याला त्याची टेस्ट लक्षात येते की ॲपल कसं आहे ते. देन म्युझिक आत्ताच मी एक्झाम्पल दिलं की मेलोडीज आहे का, मेलोडियस म्हणजे कानाला ऐकण्यासाठी मधुर ते गाणं आहे का. बुक कोणतं आहे, जाडं आहे, पातळ आहे, मोठं आहे, हे आपल्याला सेन्सरी ऑर्गननी ज्या नाऊनची ओळख होते त्याला कॉन्क्रीट नाऊन असं म्हटलं जाते. आता सेंटेन्समधून बघूया. आय कॅन हिअर द म्युझिक फ्रॉम द पार्टी. आता पार्टीमध्ये मी म्युझिक ऐकू शकते. देन शी गेव मी अ रेड ॲपल. त्यांनी मला रेड ॲपल दिलं. तर यावरून आपल्याला लक्षात येते म्हणजेच कॉन्क्रीट नाऊन. देन फोर्थ आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय? अ नाऊन दॅट रिप्रेझेंट्स ॲन आयडिया, क्वालिटी ऑर अ स्टेट अँड कॅनॉट बी परसिव्ड थ्रू द सेन्स. म्हणजेच काय? अ नाऊन दॅट रिप्रेझेंट ॲन आयडिया आली आपल्याला, आपल्या डोक्यात काहीतरी एकदम पटकन आलं आपल्या लक्षात. देन क्वालिटी कशी आहे, ती चांगली आहे, खराब आहे, आपण ती सेन्सरी ऑर्गनने नाही ओळखू शकत, आपल्याला लक्षात येते आयडिया. देन स्टेट म्हणजे आपली कंडिशन कशी आहे. कधी खूप आपल्याला आनंद वाटतो, खूप छान वाटते, फ्रेंड्ससोबत राहायला आपल्याला मजा वाटते, तर आपल्याला ती कंडिशन, आपण आनंदी असतो, हॅपीनेस, हे आपण एक्सप्रेस नाही करू शकत सेन्सरी ऑर्गननी. आपल्या जे 5 सेन्सरी ऑर्गन आहे त्यांनी हॅपीनेस नाही डिफाईन करू शकत, पण आपण ते लक्षात येतं आपल्या एक्सप्रेशनवरून की आपण हॅपी आहे की सॅड आहे. देन कन्फ्युज्ड असलं तरी आपल्याला लक्षात येतं. देन फ्रीडम हे पण नाऊन झालं, पण फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य हे आपण शब्दांनी एक्सप्रेस करू शकत नाही, पण ते आपल्याला लक्षात येतं. स्वातंत्र्य म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी लक्षात येतं. देन लव म्हणजे प्रेम. एखाद्याबद्दल आपल्याला छान आतुरता, उत्सुकता वाटते, प्रेम वाटतं. एखाद्या वेळेस कोणाशी भांडण झालं असेल तर आपल्याला काय वाटतं की त्याचं तोंडही बघू नये, म्हणजे आपल्याला त्याचा तिरस्कार वाटायला लागतो. म्हणजेच ह्या काय झाल्या की ह्या आयडियाज झाल्या, ह्या स्टेट ऑफ माइंड झाल्या, आणि आपण हे सेन्सरी ऑर्गन्सनी ओळखू शकत नाही. सेन्सरी ऑर्गन्सचं यामध्ये काहीही घेणं देणं नसतं. त्या टाईपच्या नाऊनला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आता एक्झाम्पल मी आत्ता सांगितलं, हॅपीनेस आपण आनंदीपणा, पण हे नाही सांगू शकत. फ्रीडम, लव. आता सेंटेन्स हॅपीनेस इज द की टू गुड लाईफ. म्हणजेच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, म्हणजे आनंदी जीवन, सुखी जीवनाची गुरुकिल्ली काय आहे? आनंदी. देन 5th नंबरचा आहे काउंटेबल नाऊन. काउंटेबल म्हणजे आपण मोजू शकतो. 1, 2, 3, 4. डेफिनेशन काय आहे? अ नाऊन दॅट कॅन बी काउंटेड अँड हॅज सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. आता आपण जे नाऊन मोजू शकतो, 1, 2, 3, म्हणजे एक बुक्स, 1, 2, 3, 4 काउंट करू शकतो ना आपण. तसंच कॅट्स, 1 मांजर, 2 मांजर, 10 मांजरी, 15 मांजरी मोजू शकतो आपण. तर जे काउंट करू शकतो त्याला काउंटेबल नाऊन म्हणतात. आता सेंटेन्स काय होईल? आय हॅव 3 बुक्स ऑन माय डेस्क. माझ्या डेस्कवर किती पुस्तकं आहेत? 3 बुक्स आहे. देअर आर 2 कॅट्स इन द गार्डनमध्ये किती कॅट्स आहेत? 2 कॅट्स आहेत. आपली 6 नंबरची कॅटेगरी येते टाईप्स ऑफ नाऊनमधली अनकाउंटेबल नाऊन. आता आपण मोजू शकत नाही. काउंटेबल म्हणजे मोजणे, 1, 2, 3, 4. अनकाउंटेबल म्हणजे जे आपण मोजू शकत नाही. अ नाऊन दॅट कॅनॉट बी काउंटेड अँड डज नॉट हॅव अ प्लुरल फॉर्म. म्हणजे त्याचा प्लुरल फॉर्म पण नसतो आणि आपण ते काउंट करू शकत नाही. आता वॉटर म्हणजे पाणी. आपण 1 ग्लास पाणी मोजू शकतो, ग्लास भरून पाणी मोजू शकतो, पण 1 वॉटर, 2 वॉटर असं काउंट करू शकत नाही. शुगर KGमध्ये आपण काउंट करू शकतो, पण 1 किलो 2 किलो मोजू शकतो आपण, पण 1 साखर, 2 साखर, तसंच तांदूळ म्हणजेच ग्रेन्स आपण हे काउंट करू शकत नाही. ॲडवाईस
एक सल्ला दिला, दोन सल्ला दिला, ॲडवाईस दिला, हे काउंटेबल नाही आहे. किती दिला ते सांगू शकतो, कमी जास्त हे सांगू शकतो, पण 1 2 3 4 असं काउंट नाही करू शकत. तर सेंटेन्सेस, प्लीज गिव मी सम वॉटर, मला थोडं पाणी दे. कमी जास्त आपण म्हणू शकतो, पण 1 2 नंबर्समध्ये ते काउंट होत नाही. शी गेव मी गुड ॲडवाईस, तिने मला चांगली ॲडवाईस दिली. आता 7th नंबरचा आहे कलेक्टिव्ह नाउन्स. अ नाउन दॅट रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ पीपल. आता काय करू शकतं ते, ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ ॲनिमल्स किंवा ग्रुप ऑफ थिंग्स, हे जेव्हा डिफाईन केलं जाते तेव्हा त्या टाईप्सच्या नाउनला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन्स. आता टीम आहे. आता क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे किती जणांची टीम असते, 11 जणांची टीम असते. तसंच हर्ड म्हणजे गुरांचा हर्ड असतो, देन बंच, फुलांचा बंच असतो. तर या कलेक्टिव्ह नाउन्सला स्पेसिफिक नाउन्स आहे आणि याचा एक स्पेशल व्हिडिओ मी कलेक्टिव्ह नाउन्सचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जरूर सेंड करेल. जर तुम्हाला वाटलं की आपल्याला कलेक्टिव्ह नाउन्स कोणकोणते आहेत ते हवे असतील तर तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये कळवा. देन सेंटेन्सेस काय येतील कलेक्टिव्ह नाउन्सचे. द टीम ओन द चॅम्पियनशिप. टीमनी काय जिंकलं, चॅम्पियनशिप झाली, ते चॅम्पियन झाले. अ हर्ड ऑफ कॅटल वॉज ग्रेझिंग इन द फील्ड. हर्ड ऑफ कॅटल्स म्हणजे गुरांचा कळप. हर्ड म्हणजे कळप. तर गुरांचा कळप काय करत होता, ग्रेझिंग म्हणजे तो चरत होता, फील्डमध्ये शेतामध्ये ते चरत होते. देन 8 नंबरची कॅटेगरी कोणती आहे आपली, कंपाऊंड नाउन. अ नाउन मेड अप ऑफ 2 or more वर्ड्स दॅट फंक्शन ॲज अ सिंगल युनिट. म्हणजे त्याच्यामध्ये 2 वर्ड्स यूज केले जातात, पण त्या 2 वर्ड्सचा एकच युनिट म्हणून जेव्हा यूज केला जातो तेव्हा त्याला कंपाऊंड नाउन म्हणतात. आता एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात येईल. टूथब्रश हा एक वर्ड आहे. टूथब्रश म्हणजे आपल्याला लक्षात येतो, आपण दात घासायसाठी ज्याचा यूज करतो तो झाला टूथब्रश, पण तो कोणत्या वर्ड्सनी बनलेला आहे, एक टूथ आणि दुसरा ब्रश, म्हणजे हे 2 सेपरेट वर्ड्सनी कंबाईन झालेला वर्ड कोणता झाला, टूथब्रश. देन मदर इन लॉ म्हणजे सासू. ठीक आहे. आता ती आईची पण सासू असू शकते, बाबांची पण, कोणाचीही असू शकते मदर इन लॉ. पण मदर इन लॉ म्हणजे हे सेपरेट वर्ड्स आहे, त्याला जोडून एक वर्ड झाला, तो झाला कंपाऊंड नाउन. लॅप आणि टॉप. ठीक आहे, हे 2 सेपरेट वर्ड्स त्याला जोडून कंपाऊंड नाउन झालं. आता सेंटेन्स काय होईल, आय फॉरगॉट टू पॅक माय टूथब्रश. मी टूथब्रश पॅक करायला विसरून गेले. शी वर्क्स ऑन हर लॅपटॉप एव्हरी डे. ती आपल्या लॅपटॉपवर दिवसभर काम करते. देन 9 नंबरचा आहे पझेसिव्ह नाउन. पझेसिव्ह म्हणजे काय, अ नाउन दॅट शोज ओनरशिप ऑर अ पझेशन. म्हणजे ती वस्तू आपल्या हक्काची, आपली स्वतःची असणं. जेव्हा आपण म्हणतो की ही माझी बॅग आहे, माझी, जेव्हा स्वतःचं पझेशन येते, स्वतःचं ओनरशिप येते, जेव्हा स्वतःची मालकी, हक्क ज्या गोष्टीमध्ये असतो त्या वस्तूला पझेसिव्ह नाउन म्हटलं जाते. आता पझेसिव्ह नाउन कशामुळे आपण ओळखतो, तर तुम्ही पुष्कळदा बघत असाल नाउनला अपॉस्ट्रॉफी एस लागलेला आहे, त्यावरून लक्षात येते की ते पझेसिव्ह नाउन आहे. आता इथे एक्झाम्पल बघा, जॉन्स, इथे यस अपॉस्ट्रॉफी एस लागलेला आहे. कॅट्स अपॉस्ट्रॉफी एस लागलेला आहे. चिल्ड्रन्स लक्षात येत आहे ना तुमच्या. सेंटेन्स आता होतील, दिस इज जॉन्स कार. म्हणजे ही आपली कार नाही आहे, कोणाची कार आहे ही, जॉनची कार आहे. म्हणजे त्याची स्वतःची ओनरशिप आहे, त्याची स्वतःची हक्काची कार आहे ती, म्हणून इथे जॉन्स काय झालं, पझेसिव्ह नाउन झालं. द कॅट्स टेल इज फ्लफी. म्हणजे अशी छान झुपकेदार आहे कॅटची शेपटी. तर कॅटची आहे, दुसऱ्याची आहे का, कुत्र्याची आहे का, नाही, कॅटची आहे. म्हणजे तिचं स्वतःचं पझेशन झालं, म्हणून तिथे पझेसिव्ह नाउन झालं. देन 10 नंबरचं टाईप ऑफ नाउन आहे सिंग्युलर नाउन. आता सिंग्युलर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा 1 पर्सन, एक वस्तू, एक व्यक्ती, एक वस्तू असेल, एक जागा असेल, तेव्हा आपण त्याला सिंग्युलर नाउन म्हणतो. आता डॉग, हाऊस, चेअर. आता एक्झाम्पल बघूया. द डॉग इज बार्किंग लाऊडली. आय लिव्ह इन अ स्मॉल हाऊस. हे तुम्हाला लक्षात आलंच असेल.
देन 11 नंबरचा आहे प्लुरल नाऊन, म्हणजे एकापेक्षा जास्त पर्सन असतील, जास्त वस्तू असतील, जास्त जागांचा जेव्हा आपल्याला उल्लेख करायचा असेल तेव्हा आपण प्लुरल नाऊन म्हणतो. आता एक्झाम्पल काय झालं, डॉग्स, हाऊस, चेअर. सेंटेन्सेस, द डॉग्स आर प्लेइंग इन द गार्डन. देअर आर 3 चेअर्स इन द रूम. अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ नाऊन बघितलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये मला नक्की विचारायला विसरू नका बरं का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही शिकता येईल की टाईप्स ऑफ नाऊन काय आहे. थँक्यू.